बर, सगळ्यांना दिसत आहे का? सगळ्यांना ऐकू येत आहे का? हो. 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 ठीक आहे. तर आपण आज शिकणार आहोत CF फाइंड करायला. ठीक आहे, तर आज आपला पार्ट असेल टू फाइंड CF. ठीक आहे, त्यामध्ये पहिला टाईप काय म्हटलं आपण, जेव्हा रूट्स आर रियल अँड डिस्टिंक्ट. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल जे तुम्ही डी फाइंड कराल ते काय असेल, रिअल आहेत, म्हणजे काय असं असं काहीतरी असेल, म्हणजे आपण -2. ठीक आहे, किंवा म्हणून आपण काय असेल 3/2, किंवा म्हटलं असेल काहीतरी 4, असं काहीतरी आहे. मग याचा CF कसं लिहायचं? तर सिंपल, y इज इक्वल टू, किती रूट्स आहेत? 3 रूट्स आहेत, तर 3 कॉन्स्टंट वापरायचं. म्हणजे C1 e रेस टू, काय आता -1 लिहिणार, -2x प्लस C2 e रेस टू 3/2x प्लस C3 e रेस टू 4x. कळलं का? हो. कळलं सगळ्यांना? तर समजा हे असं असतं, काय म्हणू आपण, D इज इक्वल टू असतं, काही म्हणू आपण ABCD असं काहीतरी असेल, तर काय करणार, C1 e रेस टू x, C2 e रेस टू bx, C3 e रेस टू cx, C4 e रेस टू dx. ठीक आहे, जेवढे कॉन्स्टंट तेवढे, म्हणजे जेवढे रूट्स तेवढे कॉन्स्टंट तुम्हाला घ्यायचे आहेत. 4 कॉन्स्टंट असेल, म्हणजे 4 रूट्स असतील तर 4 कॉन्स्टंट लागतील. 2 रूट असतील, 2 कॉन्स्टंट. ठीक आहे, यात काही कोणाला डाऊट असेल असं मला वाटत नाही. नेक्स्ट, सेकंड टाईप यात काय असतो, तर रूट्स आर रियल अँड सेम किंवा इक्वल. म्हणजे काय बघा, जर म्हटला D इज इक्वल टू 2,2, किती रूट्स आहेत? 2. दोन्ही सेम आहेत. आपण काय म्हटलं होतं, जेवढे रूट्स तेवढे कॉन्स्टंट. भले सेम आहेत पण 2 रूट आहेत, म्हणजे आपल्याला कॉन्स्टंट 2 वापरायचे आहेत, C1 आणि C2. इथे काय म्हणतात, फक्त फरक काय, सेम असल्यामुळे काय म्हणणार मी, C1 प्लस C2x इंटू e रेस टू 2x, किंवा ज्याला काय जण असे लिहितील C1x प्लस C2 e रेस टू 2x. ठीक आहे, समजा 3 असलं तर काय करणार, समजा 3 असतील, काय म्हणू आपण, 2 2 2, 3 रूट्स आहेत, तिन्ही सेम आहेत, याकडे CF काय म्हणणार, इथं 3 कॉन्स्टंट. मग कसं करणार, एक तर पहिला C1 प्लस C2x प्लस C3x² e रेस टू 2x, किंवा यालाच काय म्हणणार, C1x² प्लस C2x प्लस C3 इंटू e रेस टू 2x. कळलं का इथपर्यंत? हो हा. सर. ठीक आहे, हो. हो सर. ठीक आहे, सगळ्यांना कळलेलं आहे. आता नेक्स्ट, मग आता समजा रूट असा असेल, तर काय करणार, काय करायचं, बाकी टोटल 3 रूट आहेत, 3 कॉन्स्टंट तर लागणार आहेतच. त्या 3 पैकी 2 सेम आहेत, मग काय करायचं, पहिल्यांदा C1 प्लस C2x e रेस टू -2x प्लस पुढचा आता C3 तिसरा e रेस टू 1x, म्हणजेच e रेस टू x. कळलं, कदाचित काही वेळा मिक्सही असेल, नेहमी काय तुम्हाला पाहिजे सोपं करून देणार नाहीत ते. ठीक आहे, आपले कोण नाहीत ते, त्यामुळं आपल्याला जसं येईल तसं आपल्याला सॉल्व्ह करता यायला पाहिजे. ठीक आहे,
तर हा सिंपल पहिले 2 टाईप CF चे आहेत असे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया थर्ड टाईप. काय म्हणतो आपण, रूट्स आर कॉम्प्लेक्स अँड डिस्टिंक्ट. हे कॉम्प्लेक्स म्हणजे काय, ज्यामध्ये आयचा टर्म पण आहे त्याला म्हणतो आपण कॉम्प्लेक्स. मग समजा डी आपण असो म्हणूया, अल्फा प्लस मायनस आय बीटा असे रूट आहेत. आता किती रूट आहेत, तर पुन्हा 2 रूट आहे. आपण काय म्हटलेलं आहे, जेवढे रूट तेवढे कॉन्स्टंट. बरोबर. मग आता काय करणार, तर आता काय करावं लागेल आपल्याला, 2 रूट आहे त्यातलं काय बघा, आयच्या पुढे असतो त्याला म्हणतो आपण इमॅजिनरी पार्ट, आणि हा जो आहे तो रिअल. रिअलला आपण काय करतो जनरली, C1 घेऊन ई रेस्ट करतो. काय करणार, पहिला ई रेस टू अल्फा एक्स करणार. ठीक आहे. आणि पुढं काय, C1 कॉस बीटा एक्स प्लस C2 साइन बीटा एक्स. म्हणजे समजा असं असतं, जर -2 प्लस मायनस I3, तर इथं CF काय म्हणणार, ई रेस टू -2x C1 कॉस 3x प्लस C2 साइन 3x. कळलं का हे थर्ड टाईप. हो. ठीक आहे. बाकीचे हो सर. ठीक आहे. संग्राम काय झोपलाय काय. संग्रामच बोलते की मला. हाय की सर. गुड. ठीक आहे. पुढं नेक्स्ट काय म्हणतो आपण, रूट्स आर कॉम्प्लेक्स अँड सेम किंवा इक्वल काही म्हणा. म्हणजे असं म्हणा आपण, डी इज इक्वल टू अल्फा प्लस मायनस आय बीटा, आणि तसंच अल्फा प्लस मायनस आय बीटा. म्हणजे काय दिसते बघा, टोटल रूट्स 4 आहेत, म्हणजे 4 कॉन्स्टंट वापरावं लागेल. ठीक आहे. तर आपण सिंपल लक्षात ठेवा बघा, पहिल्यांदा काय होता रूल, पहिला रूल काय होता, रिअल आणि डिस्टिंक्ट आहे. मग त्यात काय काय ओळखलं आपण, जे काय त्याला C1 बरोबर असा करायचा, C2 बरोबर हा, C3 बरोबर हा. सेम असलं तर काय म्हटलं होतं बघा, 2दा सेम तर 2 घेणार, C1 प्लस C2x, आणि मग ई रेस टू 2x कॉमन. तसंच यात पण काय करणार, पहिला बघा CF पहिला काय असेल, ई रेस टू अल्फा एक्स. पुढे काय म्हणणार, आता 2 सेम आहेत म्हणून C1 प्लस C2x इंटू कॉस बीटा एक्स प्लस C3 प्लस C4x इंटू साइन बीटा एक्स. सगळ्यांना हे कळलं का. अरे कळलं का नाही. सर डबल सांगा. बर. ठीक आहे. काय लक्षात ठेवायचं, जेव्हाही बघा समजा एकदाच असतं, तर आपण एकदा सर कसं लिहिलं असतं, आपण लिहिलं असतं CF इज इक्वल टू ई रेस टू अल्फा एक्स. मग काय म्हटलं असतं, C1 कॉस बीटा एक्स प्लस C2 साइन बीटा एक्स. आपण एवढंच लिहिलं असतं. आता 2दा रिपीट झालं ना, मग 2दा कोण रिपीट झालाय, अल्फा प्लस मायनस प्लस आय बीटा, अल्फा प्लस आय बीटा, अल्फा मायनस आय बीटा, अल्फा मायनस आय बीटा, म्हणजे 2दा रिपीट झालेले आहेत. मग अशावेळी काय करायचं, इथं C1 न लिहिता फक्त आपण काय करणार, 2दा रिपीट झाल्या म्हणून C1 प्लस C2x. ठीक आहे. आता C1 C2 वापरा, आता पुढचं कॉन्स्टंट असणार C3 C4. त्यामुळे इथे काय करणार आता, तर C3 प्लस C4x. आता कळलं का. हो. हो. ठीक आहे. बाकी सगळ्यांना पण कळलेलं असेल. तर हे एवढे सिंपल 4 टाईप आहेत. कोणाला काही डाऊट आहे का, की एक्झाम्पल चालू करूया. चालू करूया का एक्झाम्पल्स. हा. हा.
करा ठीक सर. आहे. आता तुमचं चान्स आहे, तुम्ही सांगायचं आहे मला कसं सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, हे सगळ्यांनी नोट करून ठेवलं असेल तर आपण आता काही क्वेश्चन्स बघूया. ठीक आहे, पहिला फक्त सीएफ बघूया, नंतर मग सीएफ पे मिक्सचं पण नंतर बघू. पहिला हे तरी काढायला शिकू आपण. ठीक आहे. बर, ठीक आहे. क्वेश्चन आहे फक्त सॉल्व म्हटलंय समजा. ठीक आहे, पहिल्या सिक्वेन्स प्रमाणे अन्नासो सांगेल मला याचं सीएफ कसं काढायचं. मी ऑक्झिलरी इक्वेशनला मदत करत आहे तुम्हाला. रूट्स पर्यंत मी काढणार आणि मग पुढचं तुम्ही मला सांगायचं आहे. ठीक आहे, पहिला अन्नासो लक्ष द्या. आता सगळ्यांनीच लक्ष द्या, पण अन्नासोला आन्सर द्यायचा आहे. ठीक आहे, क्वेश्चन आहे पहिला सॉल्व d2x बाय dt स्क्वेअर प्लस 5dx बाय dt प्लस 6x इक्वल टू 0. ठीक आहे, लक्षात घ्या. आपण नॉर्मली काय म्हणतो, आपण डी म्हणजे डी बाय डी एक्स, बरोबर. पण इथे काय दिलं तुम्हाला, dx बाय dt दिलेला आहे. म्हणजे इथे जे डी म्हणतो तेव्हा आपण हा dy म्हणजे dy बाय dx म्हणतो. आता काय आहे, dx बाय dt म्हणजे तुम्ही जनरली काय करायचो आपण याच्यामध्ये y इज इक्वल टू लिहायचो, तसं इथे काय येणार x इज इक्वल टू असेल. काय ते फरक फक्त लक्षात घ्या. त्यानंतर सीएफपी लिहिताना गरज आहे. तिथे काय म्हणणार, नेहमी आपलं पहिलं काम काय असेल, गिव्हन इक्वेशन इन सिम्बॉलिक फॉर्म. गिव्हन इक्वेशन इन सिम्बॉलिक फॉर्म काय असेल सिम्बॉलिक फॉर्म मध्ये, काय म्हणलो, हा काय म्हणणार डी स्क्वेअर, बरोबर. d2 म्हणजे डी स्क्वेअर झाला प्लस 5d प्लस 6, बरोबर. आणि पुढे म्हणणार x इक्वल टू 0. ठीक आहे, आता यातनं काय म्हणणार पुन्हा, आता ऑक्झिलरी इक्वेशन काय म्हणणार, आता ऑक्झिलरी इक्वेशन इज, आता अन्नासो मला सांगा याचं फॅक्टर कसं पडणार. पहिल्या स्टेपनुसार ना, काय काय म्हणजे पहिल्यांदा दाखवत तसेच ना, आता रूट आर कॉम्प्लेक्स आणि सेम तसे. काय अरे फॅक्टर पाडायचे, फॅक्टर. म्हणजे आपण काल पाहिलं तसे होय. आणि कसं फाइंड करणार, हा, 3 आणि 2 म्हणजे काय असेल ना, आपण प्लस 3 आणि प्लस 2, डी प्लस 2 आणि डी प्लस 3. बरोबर का. हा, आता सांग सीएफ काय लिहिणार आता. एक 2x काय झोपला C1 काय, सीएफ काय चाललं सर. C1E कोण बोलतोय. -2x संदेश. बर, C1 e रेस टू -2x प्लस प्लस C2E C2E ठीक आहे, बरोबर आहे का. अन्ना हा, सो बरोबर. हो, हाय बरोबर. अरे बरोबर आहे का सांगते मला, गुड हुशार. सगळ्यांना कळलं काय. हो, सर सिम्बॉलिक फॉर्मचं सांगा ना जरा वरच. काय काय ते सिम्बॉलिक फॉर्म कसं करायचं तयार, ते जादू असते रे. सांगा ना सर. टी बाय डी जो काय असेल त्याला डी पुट करायचा. स्क्वेअर असेल तर स्क्वेअर, क्यूब असेल तर क्यूब, बरोबर का. मग डी टू हा बाय डी स्क्वेअर आहे ना इथं.
हो थोडक्यात डी स्क्वेअर आणि एक्स असतो मी फक्त डी स्क्वेअर लिहिलाय. इथं फाय डी लिहिला, इथं 6 आणि सगळ्यातनं एक्स कॉमन म्हणलेला, शेवटी एक्स कॉमन काढला. ओके. कळलं का? हो हो झालं. ठीक आहे, हा पहिला एक्झाम्पल. आता हे आपण आन्सर कसं लिहिणार? रिक्वायर सोल्युशन इज therefore y is equal to c1 e raised to minus 2x c2 e raised to minus 3x. ठीक आहे, इक्वल टूच्या पुढे 0 आहे त्यामुळे पी आय पार्ट नसतो यात, म्हणून आपण डायरेक्ट सीएफ चा आन्सर फाइंड केला आहे. काय असेल तर एवढंच नाव असतं सर, काय काय एवढंच आन्सर ना? अजून काय नवीन अजून लिहायचंय का? अजून काय इच्छा असेल तर वाढूया आपण. एवढंच. पहिला दिवस आहे, पहिल्या दिवशी तुम्हाला अवघड एक्झाम्पल देईन का? क्लासला कोणी यायचं नाही, मग माझं क्लास कसं चालेल ना. ठीक आहे, त्यामुळे स्टार्टला असे हे तुम्हाला सीएफ जेव्हा म्हणतात फक्त काढा, किंवा जेव्हा इक्वल टूच्या पुढे 0 असेल तेव्हा एवढ्यावरच आपण थांबतो, मग आपण पी आयचा विचार करत नाही. ठीक आहे, अण्णा सो क्लिअर झालं का? हो सर. आता नेक्स्ट संदेश. सेकंड म्हटलं आता सॉल्व. आता बघा हे आन्सर जे सॉल्व्ह केलं बरोबर आहे का? आन्सर सॉल्व्ह केलं ते काय म्हणतो तर dy बाय dx असेल तर y इज इक्वल टू आपण e रेस टू एक्स वगैरे लिहितो. इथं काय dx बाय dt आहे. सीएफ काय होणार? c1 e रेस टू मायनस 2t c2 e रेस टू मायनस 3t. तर यातनं मग शेवटी x इज इक्वल टू मिळणार असा. ठीक आहे, क्वेश्चन काय आहे ते नोट करत जावा. सेकंड बघा आता. सेकंड संदेश आता तू सांगायचा आहे. हो ठीक आहे, पहिला पार्ट मी लिहितो गिवन इक्वेशन इन सिम्बॉलिक फॉर्म. काय होणार पुन्हा? डी स्क्वेअर प्लस 6d प्लस 9 टू एक्स इक्वल टू 0. आता म्हणणार ऑक्झिलरी इक्वेशन इज काय? इज डी स्क्वेअर प्लस 6d प्लस 9 इक्वल टू 0. आता सांगायचे फॅक्टर काय पडतील? थ्री अँड सिक्स 3 आणि 6 मस्त डी प्लस 3 3 असे ना, पण डी प्लस 3 चा स्क्वेअर हा कालचा टाईप 1 मधला आहे का? प्लस 6 डिवाइड बाय 2 केला की होतो प्लस 3 प्लस 3 चा स्क्वेअर 9 आहे इथं, म्हणजे डी प्लस 3 चा स्क्वेअर झाला. कळलं का संदेश? सर इथं का स्क्वेअर केला? शाबाश. काल लेक्चर झालं जे आपलं, आपण रूट्स काढायला शिकलो, त्यामध्ये पहिल्या पार्ट मध्ये काय म्हटलं होतं? डी चं कोएफिशियंट काय आहे? प्लस 6. त्याला डिवाइड करतो आपण 2 ने. हा काय मिळाला? प्लस 3. याचा स्क्वेअर इज इक्वल टू 9 जर इथं असेल तर आपण याला कसं लिहितो? बरोबर का? हे काल सांगितलंय का असं काहीतरी? हो मग तेच आपण इथं लिहिलं आहे. इथं कळलं का? हा पण सर तुम्ही म्हणले होते की बेरीज केल्यावर पण 9 आलं पाहिजे आणि गुणाकार केल्यावर पण, मल्टिप्लाय केल्यावर पण 9च आलं पाहिजे. मल्टिप्लाय केल्यावर 9 यायला पाहिजे, बेरीज केल्यावर 6 यायला पाहिजे. काय संध्याकाळ बरोबर का? त्याच्यामुळे मी हो हो
ठीक आहे, मग असा मिळाला का D+3 स्क्वेअर, किंवा 2दा D+3 मिळेल ना. हो, आता समजलं सर मला. लवकर समजलं. ठीक आहे, मग त्यातनं काय म्हणणार, डी काय असेल, बरोबर का. हो, प्लस आता CF सांग काय असणार CF लवकर. C1 e raised to -3 आणि प्लस C2 e raised to -3. बरोबर आहे का रे अण्णा, सो बरोबर आहे का. हो हो सर, हो बरोबर आहे. हाय बरोबर. ईशा बरोबर आहे का. काय म्हणत आहे का नाही, ईशा बरोबर आहे का. हो सर. चौघांचं पण चुकलेलं आहे. रूट कसे आहेत, संदेश, रूट कसे आहेत, चांगले आहेत का. सेम. सेम आहेत ना. आणि रिअल आहे का कॉम्प्लेक्स आहे. रिअल. रिअल. मग रिअल आणि सेमचा रूल काय आहे. सेम असेल तर 2दा सेम काय होतं, आपण C2 लिहिणार ना, बरोबर का. हो, कळलं का संदेश. हो समजलं थोडं थोडं काय काय थोडं समजलं. थोडं थोडं समजलं बर पुन्हा एकदा व्हिडिओ बघ, नंतर पूर्ण समजेल. चालते. ठीक आहे, आणि कोणाला काय डाऊट आहे का इथपर्यंत. नाही. नाही म्हटलं असेल. नाही. ठीक. नेक्स्ट, आता पण नाव दिसतंय नासो, संदेश झालं. ठीक आहे, झाली ईशा. की झाली की काय काय झालं मी. हो झालं की, तुझं नाव नाही घेत. आता नेक्स्ट, ईशा, अण्णासो आणि संदेश झालेला आहे. आता ईशा आणि संग्राम. आता पहिला ईशा, सॉल्व. ठीक आहे, तुम्हाला फक्त रूट्सच्या पुढचं सांगायचं आहे. आता बघा, क्वेश्चन डायरेक्ट असा दिलेला आहे, इथे तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म करायची गरज नाही. आधी सिम्बॉलिक फॉर्म मध्ये मग आता करणार आपण पहिल्यांदा ऑक्झिलरी इक्वेशन इज. काय ऑक्झिलरी इक्वेशन, ठीक आहे, हा असेल ऑक्झिलरी इक्वेशन. आता आपल्याला रूट काढायचं. बघा काय म्हटलं होतं इथं, जर D² चे टर्म हायेस्ट असेल तर आपण काल शिकवलेला मेथड वापरला. ठीक आहे, आता काय आपल्याकडे इथं आहे, D² पेक्षा मोठा आहे, तर इथं आपल्याला वापरायचं सिंथेटिक डिव्हिजन. सिंथेटिक डिव्हिजन कसं वापरायचं, सिंथेटिक डिव्हिजन हायेस्ट काय D³ चा कोएफिशियंट काय 1, त्यानंतर D² चा कोएफिशियंट काय 1, D चा कोएफिशियंट 4, नंतर कॉन्स्टंटचा कोएफिशियंट 4. ठीक आहे, आता हा पहिला टर्म आपण आहे तसं घेत असतो. तर तुम्हाला व्हॅल्यू चेक करायचे आहे. ठीक आहे, तर काय बघायचं यामध्ये, बघा सगळे टर्म पॉझिटिव्ह यामध्ये, हा +1 +1 +4 +4. म्हणजे जर आपण शक्यतो मायनस पुट करून बघायचा आपण एखादा, पण कोणता मायनस घ्यायचा हे लास्ट टर्म वरून ठरतं. ठीक आहे, म्हणजे काय, लास्ट टर्म काय आहे 4. तर 4 कसा बनतो, एक तर 1 × 2 × 2 किंवा 1 × 4. बरोबर, मग 1 2 4 यापैकी कोणतरी एखादा यातला रूट असणार आहे. ठीक आहे, मग आपण चेक करूया. कसं चेक करणार, समजा -1 काय करतो आपण, हा -1, हा इथं वरचा 1 घेतला, इथं -1 × 1 झाला -1. आता ऍडिशन करा, 1 - 1 0,
परत -1 इंटू 0 झाला 0. हा मिळाला इथं 4. पुन्हा हा -1 इंटू 4 झाला -4. आता 4 आणि -4 झाला 0. म्हणजे हा एक रूट आहे. मग डायरेक्ट म्हणून आपण d इज इक्वल टू -1 हा एक रूट मिळाला. इथपर्यंत कळलं का सगळ्यांना? हो. हो, ठीक आहे. तर तुम्हाला एक रूट मिळाला d इक्वल टू -1 किंवा तुम्ही याला स्प्लिट करून d+1 असं लिहू शकता. ठीक आहे. d इक्वल टू -1 म्हणजेच काय बघा, -2 झालं की d+1 होईल ना. आणि पुढचे काय असतात ते राहिलेल्या याच्यानं बघायचं. बघा, जेव्हा हायेस्ट टर्म 3 होता तेव्हा इथे टर्म किती 1 2 3 4 होते. आता राहिलेले टर्म 3 म्हणजे हायेस्ट टर्म काय असणार तर 2. मग काय असेल हा हायेस्ट टर्म 1 इंटू d². d बरोबर 0 म्हणजे काहीच नाही, नंतर 4. म्हणजे हा जो टर्म होता याचं सिम्प्लिफिकेशन असं झालेलं आहे. हे सगळ्यांना कळलं का? सर ते d² वाला परत रिपीट करा. बघा, एक सिंपल लक्षात घ्या. आपण सिंथेटिक सॉल्व्ह करत असताना पहिला आपला इक्वेशन हा होता. ठीक आहे. यात हायेस्ट टर्म बघा 3 आहे. त्यामुळे टेबलमध्ये 4 व्हॅल्यू होते. 1 2 3 4 म्हणजे हा त्यातला होता हायेस्ट 3चा कोइफिशियंट, हा d² कोइफिशियंट, हा पुढचा d कोइफिशियंट आणि त्यानंतर कॉन्स्टंट. ठीक आहे. असे 4 टर्म होते. आता राहिला काय शेवटी 3 टर्म राहिलेत. कोणते 3 टर्म? 1 0 4. 3 टर्म राहिले म्हणजे हायेस्ट पॉवर काय असणार तर 2. म्हणून काय म्हणलं आपण 2. d² कोइफिशियंट काय 1, d कोइफिशियंट 0d असं असतं. हा मी याला डायरेक्ट काय लिहितो आता d+1 d² + 4 इक्वल टू 0. कळलं का? हा सर. ठीक. आता याचे फॅक्टर पाडायचे. फॅक्टर्स पाडणार. हा d+1 काय म्हणतो d इज इक्वल टू -1 बरोबर. आणि हा काय म्हणतोय बघा d² प्लस, म्हणजे थोडक्यात आपण याला असं म्हणूया काढण्यासाठी आपण असं करू d+1 इक्वल टू 0 आणि d² + 4 इक्वल टू 0. मग d मिळेल -1 आणि d² मिळेल -4. ठीक आहे. मग आता रूट काय मिळणार बघा. -4चा रूट काढलाय काय मिळेल? बोला, -4चा रूट काय मिळेल? 2. -4चा रूट 2 मिळेल. नॉन डिफाईन नाही इथे लिहूया का? नॉट डिफाईन लिहू का इथे? नॉट नाही. काय हो म्हणताय, असं लिहितो ना आपण, 2 आहे. बरोबर का? हा. हो. हा. आता रूट्स किती आहेत बघा. टोटल रूट्स 3 रूट्स आहेत. बरोबर. आता ईशा सांग यामध्ये CF काय असेल? बोल, चुकलं चुकू द्यायचं, कोणाला देत नाही, त्यामुळे विचार नाही करायचा जास्त. C1 जोरात बोल, फक्त मला ऐकू येत नाही. C1 e⁻1x बरोबर. प्लस C2 इमेजला काय करतो आपण ते आठवायचा प्रयत्न करा. नाही सर, लक्षात येत नाहीये. बघा काय म्हटलं होतं सर कॉस. पुढे बोल की, चोर अडकलाच काय? बरोबर. असा जेव्हा टर्म असेल तर आपण काय म्हणतो e⁴x C1 cos βx प्लस C2 sin βx. ठीक आहे. इथे काय झालं आता अल्फा पार्ट नाही, म्हणजे 0 ± 2y आहे. म्हणजे अल्फा 0 आहे, बीटा 2 आहे. म्हणजे काय करणार पहिला e⁻0x C1 cos 2x प्लस C2 sin 2x. मग आधी C1 वापरलाय त्यामुळे याला म्हणूया C2, याला म्हणूया C3. कळलं का सगळ्यांना हे? सर रिपीट करा. बर. बघा आपला रूट काय म्हटलं आपण इथं
एक आहे -1. याचं तुम्ही डायरेक्ट साईन दिलं, हे बरोबर आहे. C1 e⁻⁻x. पुढे झालं ±2i. आय आला म्हणजे हा काय तर कॉम्प्लेक्स आहे. कॉम्प्लेक्स. मग कॉम्प्लेक्सचा रूल काय होता आपला, जर अल्फा प्लस मायनस आय बीटा असेल तर आपण काय म्हणतो, e⁻⁴ पहिला रिअल पार्ट आणि ब्रॅकेटमध्ये C1 कॉस बीटा एक्स प्लस C2 साइन बीटा एक्स. ठीक आहे. मग आता यात सेम बघा, इथं 2i आहे. 2i म्हणजे काय, 0 प्लस मायनस 2i म्हणजे अल्फा 0 आहे म्हणून करणार e⁻⁴x. तर आधी C1 झाला म्हणजे म्हणूया C2 cos 2x प्लस C3 sin 2x. म्हणजे शेवटी y काय मिळेल, C1 e⁻⁻x प्लस e⁻0 असतो 1, हा म्हणणार C2 cos 2x प्लस C3 sin 2x. सगळ्यांना हे कळलं का? हो सर. हो. अण्णा सो संदेश. हो हो सर. समजलं थोडं थोडं. तुला पूर्ण कधी कळणार देवालाच नाही. ठीक आहे, असू दे. समजेल. बर, तर हे सगळ्यांना कळलं असेल. नोट वगैरे करून घ्या घेतलं तर, किंवा स्क्रीनशॉट वगैरे मारून ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट आता कोण राहिलं, संग्राम. संग्रामला जरा आपण अवघड देऊया. d² - 2d + 4 चा स्क्वेअर असा दिला आहे. मग पुन्हा नेहमीप्रमाणे काय करणार, ऑक्झिलरी इक्वेशन इज काय आहे, d² - 2d + 4 चा स्क्वेअर = 0. हे म्हणजे दोनदा टर्म आहे. बरं, म्हणजे असं झालं थोडक्यात, d² - 2d + 4 d² - 2d + 4 = 0. संग्राम सांग आता फॅक्टर कसं पाडायचं. संग्राम फॅक्टर सांग कसं पाडायचं. सर नाही येत. येत नाही सर. बर, बाकीचे कोण काय सांगू शकेल का? एक एक टर्मचा काढायचा प्रयत्न करा. फक्त याचा कसं पाडणार, म्हणजे हा असं झालं थोडक्यात, d² - 2d + 4 = 0. हा आपण म्हणतोय ठीक आहे. त्याचं कसं सर फॅक्टर पडतो चेक करा. पहिला मेथड काय, d चा कोएफिशियंट डिवाइड करा, मिळाला -1. याचा स्क्वेअर +1 आहे का, नाही, म्हणजे इथं फर्स्ट मेथड वापरता येणार नाही. सेकंड मेथड काय करतो आपण, मल्टिप्लिकेशन बघायचं. 1 × 4 4 व्हायला पाहिजे मल्टिप्लिकेशन. 4 कसा बनतो, 2 × 2 किंवा 4 × 1. आणि तुम्हाला प्लस पाहिजे म्हणजे काय, एक तर दोन्ही मायनस किंवा दोन्ही प्लस. चेक करा. ऍडिशन -2 पाहिजे. -2 - 2 -4 होतोय, नाही चालत. -4 - 1 -5 होते, नाही चालत. म्हणजे हे पण मेथड चालणार नाही. मग राहिला काय मेथड आता, ax² + bx + c = 0 असेल तर x काय म्हणतो आपण, -b ± √b² - 4ac/2a. आता सिंपल बघा, a किती आहे कम्पेअर करा, याला दोन्ही सेमच आहे. a किती आहे 1, b आहे -2, c आहे 4. तर आता d काय मिळणार, -b म्हणजे -2 + 2 ± √b², -2 चा स्क्वेअर झाला 4 -4ac, 4 × 1 4, 4 × -4, सॉरी हा प्लस आहे ना, 4 × 4 16/2. हे दोनदा घेणार आपण. 2 ± √4 - 16/2 म्हणजेच 2 ± √4 - 16 म्हणजे -12 झाला. ठीक आहे.
आता -12 म्हणजे कसं असतंय बघा, 4 into 3 असतो ना, -4 into 3 अपॉन 2, इथं पण तेच म्हणणार 2 प्लस मायनस रूट ऑफ -4 into 3 अपॉन 2. ठीक आहे. तर आता सिंपल काय करायचं, 4 चा रूट आपल्याला माहित आहे, d इज इक्वल टू डायरेक्ट काय असलो आपण 2 प्लस -1 चा रूट झाला I, 4 चा रूट 2 हा झाला 2√3 अपॉन 2, दुसरा पण सेम मिळाला. मग हा 2 डिवाइड करा म्हणजे हा मिळेल 1 प्लस मायनस √3, 1 प्लस मायनस √3. हे आता सगळ्यांना कळलं का? हो आता कळलं. ठीक आहे, बाकीचे हो सर. हो कळलं. ठीक आहे. आता CF सांगायचा आहे. संग्राम, आता CF सांगायचा प्रयत्न कर. कॉम्प्लेक्स आणि सेम आहेत. बरोबर, कॉम्प्लेक्स आणि सेम आहे ना. मग काय हम्म. करतोय इथं, y इज इक्वल टू